राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे. सरकारकडून ज्या विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा होत्या त्या पूर्णपणाने फेल्युअर झालेला आहे. स्पीडली इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर दाजीने अशा प्रकारचं अधिवेशन झालेलं आहे. सर्वसामान्य माणसाच्या असलेल्या प्रश्नाला त्यांनी न्याय दिला नाही. आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले. कदाचित पत्रकारांनी सुद्धा आम्हाला विचारलं की आपण पायऱ्यावरचं आंदोलन का केलं. पहिल्या दिवशी आम्ही विदर्भातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातून आंदोलन केलं. नंतर सभागृहामध्ये आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली की सभागृहामध्ये जाऊन आम्ही विरोधक म्हणून आक्रमकतेने मुद्दे मांडू. आम्ही तशा प्रकारची आक्रमकता दाखवली. विशेषतः विधान परिषदेमध्ये बरेच अधिकारी चुकीचं काम करत होते, त्यांना आम्ही बळजबरीने त्यांच्यावर कारवाई करायला लावली. वेगवेगळ्या प्रकारचे आयुध घेऊन आम्ही सरकारला घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परंतु निर्ढावलेलं सरकार आहे. टिबल इंजिन सरकार किती पळतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असताना पूर्णपणाने भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं सरकार आणि त्याचबरोबर ज्या आता त्यांनी योजना जाहीर केल्या त्या योजनेमध्ये फक्त व्यावसायिकता होती. कुठेही पैशाचा निधी ती असलेली तेवढा लक्षात घेता सरकारने फक्त ज्या असलेल्या योजनेच्या माध्यमातून आम्ही काय देणार एवढंच सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आताच्या ह्या अधिवेशनामध्ये फार काही या महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं असं द्योतक नाही. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आताच्या या अधिवेशनामध्ये फक्त आणि फक्त कोट्या करण्याच्या बाबतीमधली भाषणं ऐकली आम्ही. खरं म्हटलं तर राजकारणामध्ये या असलेल्या अधिवेशनामध्ये जनतेच्या उत्तराची अपेक्षा असते. दुर्दैवाने त्या अपेक्षा नव्हत्या. फक्त राजकीय कुरघोडीच्या फक्त आरोप प्रत्यारोप झाले. त्याचा उल्लेख सचिन भाऊंनी केला. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर फार मोठ्या प्रमाणात आम्ही महत्वाचे विषय घेतले होते. भ्रष्टाचार होता, कायदा सुव्यवस्था होता. अशा प्रकारचा निर्णय घेत असताना सुद्धा मुख्यमंत्री आणि बाकीचे सगळे सांगत असतील की गेलेली बेपत्ता झालेली मुलं ही 90% परत आलेली आहेत. तर मला वाटतं की आता या संदर्भामध्ये बोलणं न उचित आहे. कायदा सुव्यवस्थेची धज्जे उडवलेला आहे. सरकारची पाठबळ असल्याशिवाय हे होत नाही. आम्ही पुराव्यासकट काही अधिकाऱ्यांचं सांगितल्यानंतर सुद्धा त्याच्यावर एकही वाक्य बोललं गेलं नाही. कोणाच्या आरोपीमधले आरोपी अजून सापडले जात नाही. संतोष देशमुख हत्याकांडातला आरोपी सापडला नाही. उत्तर देताना एवढंच सांगितलं त्याचा शोध सुरू आहे. जर पोलीस यंत्रणेला 1 वर्षापासून आरोपी सापडत नसतील किंवा अशा प्रकारचे खून केलेल्या आरोपींना पोलीस डिपार्टमेंट पाठीशी घालत असेल, त्याला सरकारी आशीर्वाद असेल, ते गांभीर्याची बाब आहे. त्यामुळे सगळीकडे हे सरकार फेल्युअर झालेलं आहे आणि अधिवेशनामध्ये सुद्धा फेल्युअर झाले असं उल्लेख या ठिकाणी आता अधिवेशनाचा समारोपाचा मी करतो.